गोरेगाव मुलुंड हा जो काही आपला या ठिकाणी जोड रस्ता आहे, टनेल आहेत, ज्याच्यामुळे 90 मिनिटाचा वेळ हा 25 मिनिटाला येणार आहे. ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की ठाणे आणि बोरिवली आणि गोरेगाव ते मुलुंड ह्या 2 कनेक्टिव्हिटी अशा होत आहेत की ज्याच्यामुळे या मुंबईमध्ये ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीचा जो एक मेजर प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे आपण दूर करू, ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपले रस्ते जे आहेत ते या ठिकाणी डिकंजेस्ट होतील. यासोबत आपल्याला कल्पना आहे की मुंबईचा 60% ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं जातो. वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करण्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला. आता आपला कोस्टल रोड बांद्र्यापर्यंत आलाय. बांद्रा वर्सोव्याची लिंक आपण तयार करतोय. वर्सोव्याची लिंक पुढे चारकोप दहिसर करत उत्तनपर्यंत जाणार आहे. आणि मी स्वतः त्या संपूर्ण मार्गाची पाहणी केली. अतिशय वेगानं काम चाललंय. मला या गोष्टीचा आनंद आहे की या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी आम्ही दूर केल्या, सगळ्या परमिशन्स मिळवल्या. काही परमिशन्स करता सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं, सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्या परमिशन्स मिळवल्या. त्यामुळे आता या संपूर्ण नॉर्थ कोस्टल रोड जो 100% आपल्या वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करणार आहे, अशा प्रकारच्या या नॉर्थ कोस्टल रोडला आता कुठल्याही परमिशनची अडचण नाही. याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आता तर ज्यावेळेस मी व्हिजिट केली ते माझ्या लक्षात आलं की उत्तनला आपण भाईंदरला ज्यावेळेस हा जोडणार आहोत त्यावेळेस भाईंदरला आपण सुभाषचंद्र बोस मैदानापाशी तो जोडतो. पण तिकडनं आपला जो उत्तन विरार सी लिंक होईल तिथे जाण्याकरता पुन्हा आपल्याला अडचणी आहेत. आणि म्हणून आपण त्या क्षणी निर्णय घेतला की चारकोपचं जे त्या ठिकाणी सागरसाहेब मरीना एन्क्लोव्ह आहे त्याच्या पाठीमागे आपण ते जे टनेल्स तयार करतोय, बाजूलाच आपल्याला पगोडा दिसतो खाडीच्या पलीकडे, तिथे उत्तन आहे, तिथलं आपली उत्तन विरार सी लिंक होणार आहे. आणि म्हणून मी आदेश दिले की इकडे तर आपण जातोच आहोत, पण हे जे टनेल्स आहेत हे टनेल खाडीच्या खालून थेट उत्तनला न्यायचे. म्हणजे आपल्या नरिमन पॉइंट पासनं विरार पर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंट पासनं भाईंदर पर्यंत आणि उत्तन पासनं विरार पर्यंत पूर्ण सिग्नल फ्री कनेक्टिव्हिटी ही या ठिकाणी प्राप्त होईल. उद्या जेव्हा आपण कोरेला नवीन एअरपोर्ट तयार करू, आपण दक्षिण मुंबईतनं विरारच्या नवीन एअरपोर्टला देखील 50 मिनिटात पोहोचू शकतो. अशा पद्धतीनं याची रचना आपण त्या ठिकाणी केलेली आहे. मुंबईकरता मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी आपण करतो. बीकेसी कनेक्टर जो आहे तो यू शेप फ्लायओव्हर ऑक्टोबर 2027 पर्यंत आपला तो पूर्ण होणार आहे. यामुळे अटल सेतूकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सुलभता येईल आणि सायनकडनं येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या जे काही वाहन आहेत यांनाही स्वतंत्र रॅम्प्स आपण देतो आहोत, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की हे कंजेशन जे आहे हे मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कमी करू शकू. पार्किंगचा एक प्रश्न सातत्याने सगळ्यांनी मांडला आणि तो महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये वरळी बहुमजली रोबोटिक कार पार्किंग G+23 एकूण 640 कार आणि 112 दुचाकीची क्षमता असलेलं एक आपण पार्किंग प्लाझा तयार करतो. ए विभागामध्ये भूमिगत रोबोटिक कार पार्किंग 4 बेसमेंट खाली जाऊन ते आपण काम करतो. आणि याच्या व्यतिरिक्त एकूण 27 भूमिगत पार्किंग संदर्भातले प्रस्ताव हे प्राप्त झाले आहेत. सल्लागाराची नियुक्ती केली जाते. याच्यामध्ये एक प्रयोग आपण करण्याचा प्रयत्न करतो की आपण जे आपल्याकडे मोठी मैदान आहेत या मैदानांमध्ये आपण आता काही टेक्नॉलॉजीचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे, अजून ती फायनल केलेली नाही कारण एक्सपर्ट्स फायनल करतील. पण प्रयत्न असा आहे की उदाहरणार्थ दाखल इथलं कुठले ओव्हल मैदान म्हणा, पलीकडचं क्रॉस मैदान म्हणा, यातल्या 25% भागामध्ये काम सुरू करायचं, आत जायचं आणि संपूर्ण बांधकाम आत करायचं. पहिले वरची स्लॅब पूर्ण करून मैदान क्लिअर करायचं. मैदान जसं आहे तसं राहिलं पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये पार्किंग झालं पाहिजे.
अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज काही देशांमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईतली मैदानही वाचतील आणि आपल्याला जे काही अशा प्रकारचे गर्दीचे क्षेत्र आहेत त्याला कॉस्ट मोठी आहे, पण कॉस्ट मोठी जरी असली तरी मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्सिंग मॉडेल आपण तयार करून आणि त्यातनं अशा प्रकारचं पार्किंग हे मुंबईला कसं देता येईल हा प्रयत्न देखील या निमित्ताने आपला चाललेला आहे. वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प देखील मुंबईमध्ये त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे. 600 मेट्रिक टन प्रतिक्षमता कचऱ्यातनं वीज निर्मिती करण्याचा 1020 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. केंद्र सरकारने 600 कोटी रुपये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.